शब्द हे दुधारी तलवारीप्रमाणे असतात. जो नेता ते इतरांसाठी वापरतो, कधी कधी तेच शब्द त्या नेत्याच्या गळ्याशी येऊ शकतात. सध्या भाजपचे झारखंडमधील गोड्डा मतदारसंघाचे खासदार निशिकांत दुबे यांच्याबाबत असंच काहीसं घडताना दिसत आहे. एकीकडे मराठी भाषिकांना दिलेल्या धमकी प्रकरणी त्यांना महाराष्ट्रातील नाशिक न्यायालयाने समन्स बजावलं आहे, तर दुसरीकडे ओडिशाचे दिग्गज नेते दिवंगत बिजू पटनायक यांच्यावर केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे ओडिशातून संतापाची लाट उसळली आहे. नेमकं काय प्रकरण आहे? निशिकांत दुबे आता खरोखरच अडचणीत सापडले आहेत काय, यावर चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सर्वात आधी बोलूयात महाराष्ट्रातील प्रकरणाबद्दल. निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकींच्या दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना उद्देशून एक अत्यंत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी थेट मराठी माणसाला पटक पटक के मारेंगे अशी धमकी दिली होती. एका खासदाराने अशा प्रकारे एका भाषिक समूहाबद्दल किंवा राज्याच्या अस्मितेबद्दल बोलणं हे कोणालाही रुचलं नाही. या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. इतकंच नाही तर संसदेच्या लॉबीमध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या महिला खासदारांनी देखील दुबे यांना याबद्दल जाब विचारला होता. या प्रकरणाची दखल घेत नाशिकचे मनसे शहर प्रमुख सुदाम कोंबडे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. मराठी माणसाचा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका घेत त्यांनी ही कायदेशीर लढाई सुरू केली. आता या प्रकरणात दुबे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नाशिक न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत निशिकांत दुबे यांना नोटीस बजावली आहे. न्यायालयाने त्यांना 7 एप्रिल रोजी स्वतः कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकच्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच निशिकांत दुबे यांनी अजून एक नवीन वाद ओढवून घेतला आहे. यावेळी त्यांच्या निशाण्यावर होते ओडिशाचे दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्य सैनिक बिजू पटनायक. निशिकांत दुबे यांनी एक्स म्हणजेच पूर्वीचं ट्विटर यावर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी दावा केला की 1960च्या दशकात नेहरू गांधी कुटुंब अमेरिकेचे एजंट म्हणून काम करत होते. 27 मार्च 1963 रोजी ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री बिजू पटनायक अमेरिकेत गेले होते. ते प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू आणि अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा होते. दुबे यांनी थेट एका माजी मुख्यमंत्र्याला आणि माजी प्रधानमंत्र्याला CIA एजंट म्हटल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या वक्तव्यानंतर ओडिशामधील सत्ताधारी बिजू जनता दल म्हणजेच BJD आक्रमक झाली आहे. राज्यसभेत याचे तीव्र पडसाद उमटले. BJD खासदार सस्मित पात्रा यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. सस्मित पात्रा यांनी राज्यसभा अध्यक्षांकडे सांकेतिक निषेध म्हणून आपल्या पदाचा राजीनामा पाठवला. ते म्हणाले की बिजू पटनायक यांच्यासारख्या आदरणीय नेत्याबद्दल इतकं खालच्या पातळीवरचं वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली किंवा अशा वातावरणात काम करणं अशक्य आहे. Honorable Chairman sir, BU Janata Dal does not disturb the house, but today we want to place on record our serious protest against the disparaging, false and concocted statements made by MP Shri Nishikant Dubey ji against Shri Biju Patnaik ji. He's called Biju Patnaik ji a CIA agent. This is the level to which today the ruling party has fallen, to say that Biju Patnaik ji is a CIA agent. This is utterly shameful. Biju Janata Dal strongly opposes it, and in protest we are walking out. BJDने याला खोटं, बदनामीकारक आणि बनावट विधान म्हटलं आहे. त्यांनी मागणी केली आहे की निशिकांत दुबे यांनी बिनशर्त माफी मागावी. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि बिजू पटनायक यांचे पुत्र नवीन पटनायक यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अत्यंत कठोर शब्दात दुबे यांचा समाचार घेतलाय. नवीन पटनायक म्हणाले की निशिकांत दुबे यांचे शब्द केवळ अपमानकारक नाहीत, तर ते त्यांच्या मानसिक स्थितीचे दर्शन घडवतात. या भाजप खासदाराला एखाद्या चांगल्या मनोवैद्यकाच्या सल्ल्याची आणि उपचारांची गरज आहे. या एका विधानामुळे भाजप आता ओडिशात बॅकफूटवर आली आहे. बिजू पटनायक हे ओडिशात भूमिपुत्र म्हणून ओळखले जातात. त्यांचा अपमान ओडिशामधील जनता कदापिही सहन करणार नाही हे ओळखून आता भाजपचे इतर नेते या मुद्द्यापासून अंतर राखण्याचा प्रयत्न करत आहेत.
सर्व बाजूंनी टीका होऊ लागल्यानंतर आणि कायदेशीर पेचात अडकल्यानंतर निशिकांत दुबे आता सारवासारव करत आहेत. आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचा दावा ते सध्या करत आहेत. मात्र सोशल मीडियावर त्यांची ती पोस्ट आणि नाशिक न्यायालयाचे समन्स पाहता त्यांच्या अडचणी लवकर संपतील असं काही दिसत नाही. निशिकांत दुबे यांच्या या सलग विधानांमुळे भाजपला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रात मराठी अस्मितेचा मुद्दा आणि ओडिशात बिजू पटनायक यांचा सन्मान या दोन्ही गोष्टी अत्यंत संवेदनशील आहेत. 7 एप्रिलला नाशिक न्यायालयात काय होतं आणि राज्यसभेत या प्रकरणावरून भाजप काय भूमिका घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.